नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. केंद्र शासन दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील. दिव्यांग नागरिकांना निशुल्क साहित्याचे वाटप प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांचे प्रतिपादन. मनोज जरांगे यांनी सांगितले की हत्यारे मिळाल्यावर स्टेटमेंट होईल, याविषयी चौकशी होईलच. आमदार संजय शिरसाट यांचे प्रतिपादन. आता बघूया सविस्तर बातम्या. केंद्र शासनाने दिव्यांगांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांनी केले. कैलास शिल्प येथे दिव्यांग सामाजिक अधिकारता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तब्बल 1400 दिव्यांग नागरिकांना विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रसाद रामटेके, हरीश कुमार, डॉक्टर किरण पावरा, शालिनीताई बुंधे, माजी महापौर बापू घडामोडे, धनराज मुंडे, डॉक्टर भगवान चव्हाण, संदीपान थोरात यांच्यासह दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते. केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून सामाजिक अधिकार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये तब्बल 1400 दिव्यांग नागरिकांना विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले. यात प्रामुख्याने 3 चाकी सायकल, व्हीलचेअर, श्रवण यंत्र, काठी, स्मार्टफोन लाभार्थींना निशुल्क देण्यात आले. 1.5 कोटी रुपये खर्च करून निशुल्क साहित्य वाटप करण्यात आले. छत्रपति संभाजीनगर इस शहर में हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र जी मोदी, इनके नेतृत्व में केंद्र के समाज कल्याण विभाग से केंद्रीय राज्य सामाजिक न्याय मंत्री श्रीमती प्रतिमा भौमिक मैडम संभाजीनगर में आए हैं और उन्हीं के हाथों से संभाजीनगर शहर और संभाजीनगर ग्रामीण के 4000 दिव्यांगों को अलग अलग इंस्ट्रूमेंट्स का डिस्ट्रीब्यूशन आज हो चुका है, जिसमें इलेक्ट्रिकल व्हीकल्स हो जिसकी कीमत 45 to 50,000 है, जिसमें ट्राइसिकल हो, जिसमें ब्लाइंड लोगों को अलग अलग वो हो, हियरिंग एड्स हो, ऐसा अलग अलग 5000 लोगों को बेनिफिट मिल रहा है और इसके लिए 3 करोड़ के आसपास खर्चा भी आया। मैं संभाजीनगर शहर में रहता हूँ। हमारे दिव्यांग आघाड़ी के माध्यम से इस शहर में और ग्रामीण क्षेत्र में 40,000 के आसपास लोग, इनको वोटिंग को राइट मिलना, इनको नौकरी में रिजर्वेशन मिलना, उसके साथ बैंकों में जो उनका व्यवसाय करना है, बिजनेस करना है, उसी के लिए भी ऋण मिलना, ये अलग अलग सुविधा माननीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में केंद्र सरकार के माध्यम से शुरू है। यहाँ के महाराष्ट्र सरकार भी इसमें शामिल है। मैं इतना ही बताना चाहता हूँ, दिव्यांग है वो जन्म से दिव्यांग हो सकता है, बाद में भी दिव्यांग हो सकता है, लेकिन उनका आयुष्य अच्छा हो, इसीलिए और गरीब से गरीब लोगों को मदद मिले, ये प्रधानमंत्री जी का सपना है। और प्रधानमंत्री जी का सपना भी है कि हमारा भारत 2047 में एक विश्व गुरु बने, एक विकसित राष्ट्र बने। इसीलिए विकसित भारत संकल्प अभियान भी शुरू किया है। जैसा हमारे मैडम ने बोले कि अभी दिव्यांग लोगों को और नागरिकों को दफ्तर में जाना पड़ता था, अभी दफ्तर में जाने की ज़रूरत नहीं है। एक विकसित राष्ट्र बनाने के लिए एक वैन बनी है, एक व्हीकल जो गांव में आएंगी और जो कुछ प्रॉब्लम्स है वो आप उधर बता सकते हैं और उसके माध्यम से लोगों को मदद मिल सकती है। यही समाज सेवा है, यही मानवता सेवा है और यही मानवता सेवा और समाज सेवा माननीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में आज संभाजीनगर में हम कर रहे हैं। हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार की नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिन्ही महारथी यांना माहीत, हेच सांगतील असे उद्गार आमदार संजय शिरसाट यांनी काढले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर पक्षांची भूमिका मांडली. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल की नाही हे गणित आता मांडणं कठीण आहे. आणि त्यातले त्यात एकनाथ शिंदे साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, अजित दादा आहेत. हे जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत काही खरं नाही. म्हणून आशा ठेवणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु मंत्रिमंडळाचा जर विस्तार कधी होईल, केव्हा होईल हे जर विचारायचं असेल तर या तिन्ही महारथींना विचारावं लागेल.
आणि ज्या दिवशी ते ठरवतील त्या दिवशी निश्चित मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. बिग नेते तर भरपूर आहेत, लाईनमध्ये आहेत, क्यूमध्ये आहेत. ते निश्चितच या युतीच्या सरकारमध्ये येणार आहेत आणि मला वाटतं या नवीन वर्षाची सुरुवात त्यांच्या प्रवेशानेच होणार आहे असं माझ्याकडे एकंदरीत माहिती आहे. वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली बरी राहील, त्याबद्दल आता भाष्य करणं उचित नाही. दोन्ही पक्षाचे असू शकतात, दोन्ही पक्षाचे असू शकतात. तिथं आता त्यांनाही माहिती आपल्याला इथं काही राहिलेलं नाही, अस्तित्व नाहीये, म्हणून ते दोन्ही पक्षाचे नेते येऊ शकतात. त्यासाठीच ही जी बडबड चालली आहे की 31 डिसेंबरला सरकार पडणार, हे फक्त त्यांना अडवण्यासाठी. ज्या दिवशी 31 डिसेंबरला ते नेते इकडे येतील त्या टायमाला यांचे दुकानं बंद झालेली असतील. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळातील सर्व सहकारी मुख्यमंत्र्यांसहित सर्वजण ऍक्टिव्ह आहेत. त्याबद्दलचं काम चालू आहे आणि योग्य तो निर्णय सुद्धा ऐन वेळा तो घेतला जाईल. परंतु विधानसभेमध्ये तो ठराव येणार का याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला देतील. नाही, मनोज जरांगेने त्याच्यानंतरचं जे स्टेटमेंट दिलेलं आहे की नेमकं त्यांच्याकडे जी काही हत्यारे मिळाली आहेत त्याबद्दलची माहिती घेऊन मी स्टेटमेंट देईन. आणि मुळामध्ये हत्यारे मिळणं हा एक गुन्हा आहे आणि म्हणून ज्यांच्याकडे मिळाले असतील किंवा ते निष्पन्न झाले तरच त्यांच्यावर कारवाई होईल, नसता त्यांना निर्दोष सोडलं जाईल. म्हणून आज मराठा आरक्षण आणि हत्यार याचा परस्पर संबंध लावण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. योग्य तो कारवाई जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असेल त्यांच्यावर होईल एवढं मात्र निश्चित आहे. देशभरातील 12 पद्मश्री पुरस्कार विजेते यांच्या प्रमुख उपस्थितीत वंदे मातरम हॉलमध्ये 3 दिवसीय पद्म महोत्सव संवाद सत्राला शनिवारपासून सुरुवात करण्यात आली असून यामध्ये पहिल्याच दिवशी अनेक मान्यवरांनी हजर राहून संवाद साधला. लोकांच्या विचारांना आणि आकांक्षांना दिशा देण्यासाठी वंदे मातरम हॉलमध्ये 3 दिवसीय पद्म महोत्सव संवाद सत्राला शनिवारपासून सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, लोककला अभ्यासक डॉक्टर प्रभाकर मांडे, शास्त्रीय गायिका डॉक्टर प्रभा अत्रे, लोकगायिका मालिनी अवस्थी आणि बाजरी पुरुष डॉक्टर खादरवाली आदी पाहुण्यांचा समावेश आहे. कार्यक्रम अधिक जिवंत आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी पॅनलच्या सदस्यांशी संभाषण, पाहुण्यांचे भाषण, संवादात्मक आणि प्रश्नोत्तर सत्र होईल. 2 संगीत मैफलीही होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. एशियाचे स्पीकर आम्ही एकटे करून घेतलं होतं, कारण एशिया पॅसिफिक एक मोठा आमचा हे होऊन जायचा, म्हणून आम्ही त्याच्यात छोटं केलं होतं की एशिया, जे एशियाचे देश आहेत आता त्यांच्या स्पीकरची एक मीटिंग, मग तो त्याच्यात विषय चर्चेला घ्यायचा. मैं गांव से पैदा हुआ था, मेरी पीड़ाएं गांव थी. उस समय हमको ये लगता था कि वाई अदर पीपल आर इम्पोर्टेंट एंड रिच बिकॉज दे हैव अ नॉलेज, टेक्नोलॉजी एंड साइंस. If you look into any big man, rich man in the country or globally, they became rich because they have a control on science, technology and knowledge. That we did not have as a village man, village people. What we have been producing otherwise everything. हम सब कुछ प्रोड्यूस करते हैं लेकिन हमको उसका लाभ नहीं होता. तो उस समय जब मैं पढ़ाता था तो मैंने अपने साथियों को ज़्यादा PhD ऐसे में की कि टू अंडरस्टैंड द इकोनॉमिक स्ट्रक्चर एंड इकोलॉजिकल स्ट्रक्चर. धम्ममय भारत मिशन अंतर्गत संघगिरी महाविहार मृगदायवन आडगाव जावळे या ठिकाणी महापरित्राण पाठ, संगदान, बोधिवृक्षाचे रोपण असा धार्मिक कार्यक्रम आंतरराष्ट्रीय पातळीचे धम्मगुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. धम्ममय भारत मिशन अंतर्गत संघगिरी महाविहार मृगदायवन आडगाव जावळे तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद या जागेवर महापरित्राण पाठ, संगदान, बोधिवृक्षाचे रोपण असा पुण्यमय कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात धम्ममय वातावरणात पार पडला. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण भारत बौद्धमय करण्याचा व विश्वधम्म राज्य बनवण्याचा सम्यक संकल्पाला समर्पित भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांनी सुरू केलेले धम्ममय भारत मिशन अंतर्गत दिनांक 24 नोव्हेंबर 2023 शुक्रवार रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात सकाळी संघगिरी महाविहार येथे श्रीलंका येथील भिक्खू महामेवना महाविहाराचे प्रमुख किरीबतगोड ज्ञानानंदजी महाथेरो यांच्या शुभ हस्ते भारतात प्रथमच निग्रोध बोधिवृक्ष रोपण, अखंड दीप प्रज्वलन आणि धम्ममय भारत मिशनच्या धम्म स्कूलच्या भूमिपूजन करण्यात आले. यासाठी महापरित्राण पाठ महासंगदान महोत्सव आयोजित करण्यात आला होता. धम्ममय भारत मिशनच्या वतीने CBSE इंग्लिश मीडियम स्कूल,
चिवर घालून शिकवणारे सामनेर विद्यार्थी निवासी स्कूल, कॉलेज, महाविद्यालय, भिक्खू प्रशिक्षण सेंटर, चॅरिटी हॉस्पिटल, सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण स्कूल, समता सैनिक दल, मेडिटेशन सेंटर, वाचनालय, आर्य मैत्रेय, सद्धम नगर यात वृद्ध भिक्खू, भिक्खूंनी व वृद्ध उपासक, उपासिका यांच्यासाठी मरेपर्यंत खाण्याची, राहण्याची, दवा पाण्याचे सेवेचे योग्य सोय, तथागत सम्यक संबुद्धांची जगातील सर्वात मोठी मूर्तीची निर्मिती, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य 65 फूट उंच पुतळा असे उपक्रम राबविले जात आहे. या सर्व सम्यक उपक्रम ज्या ठिकाणी होणार आहेत त्या जागेवर प्रथमच निग्रोध बोधिवृक्ष रोपण, अखंड दीप प्रज्वलन आणि धम्ममय भारत या मिशनच्या धम्म स्कूलच्या भूमिपूजनसाठी महापरित्राण पाठ, संगोदान, बोधिवृक्षाचे रोपण असा कार्यक्रम आयोजित केला. मैत्रेय चॅरिटेबल ट्रस्ट औरंगाबाद व ज्ञान प्रतिभा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबादचे अध्यक्ष भिक्खू ज्ञानरक्षित यांच्या वतीने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे भिक्खू, संघ, बौद्ध धर्मगुरू आणि स्थानिक मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आपका भीतर कौन साफ करेगा? खुद से साफ करना चाहिए. कौन आएगा? आपका भीतर से जो है इतना गंदगी, नहीं तो दुख, नहीं तो बहुत सारे संवेदनाएं, बहुत विचार, शोक, पीड़ा, कौन दुख दूर करेगा? जो भगवान बुद्ध ने धर्म बताया, जब आप जो धर्म सुनकर अंदर बैठ गया तो धर्म के मनन करने का चीज शुरू करेगा तो धर्म ही करेगा, बाकी कोई नहीं करेगा. वो धर्म की कर्तव्य है. लेकिन हम लोगों का, आपका भीतर में 2 प्रकार का कंपनी चल रहा है. एक कंपनी है दुख बनाने वाला, हमेशा चालू है. दुख बनाने वाला कंपनी का मालिक कौन है? आप नहीं है. देखिए, आपको जन्म लिया, कोई नाम बताया, कुमार, कुमारी, देवी, कुछ नाम बताया, नाम दे दिया, और चीवर पहनने के बाद दूसरा नाम बताया, धम्मानंद, ज्ञानानंद, ज्ञानेश्वर इत्यादि. लेकिन अंदर का कंपनी जो चल रहा है, कंपनी का मालिक दूसरा है. भगवान बुद्ध से एक देवता ने प्रश्न पूछा, भगवान जी, सारे दुनिया में जीव लोग, पुरुष, स्त्री, जानवर, भूत, प्रेत, देव इत्यादि बहुत सारे है, किसने रचना किया? आपका जो अंदर काम करने वाली चीज आपको मातृ गर्भ पर लेके आया है और स्त्री या पुरुष बन के मनुष्य लोक में लेके आया है, कौन किया? कौन है मालिक? आपको दुख में लेके आ गया, ऐसे मालिक है क्या? निर्माता? भगवान ने पूछा, भगवान ने उत्तर दिया है, ओ निर्माता है तृष्णा. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघताय? स्क्रोल मध्ये दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू.
मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. स्वर्गीय काकासाहेब शिंदे यांचा कायगाव येथील स्मारकाबाबत अफवा पसरवली होती, तर शिंदे यांचे बंधू अविनाश शिंदे यांनी व मराठा बांधव यांनी याचा खुलासा करताना सर्व समाज बांधवांनी कोणताही गैरसमज करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. काकासाहेब शिंदे यांचा भाऊ सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आज कायगाव या ठिकाणी काकासाहेब शिंदेच्या स्मारकाला उन्हामुळे जे काही तडे गेलेले होते, 3 ते 4 वर्ष झाल्यामुळं फायबर मटेरियल असल्यामुळं त्या ठिकाणी उन्हामुळं त्या स्मारकाला तडे गेले होते आणि आपण ते तडे गेल्यामुळं स्मारकाचं काम लगेच तातडीनं नवीन बसवायचं काम चालू करणार आहोत. येत्या 4 दिवसात नवीन स्मारक आपण त्या ठिकाणी बसवणार आहोत सकल मराठा समाजाच्या वतीनं. तर कुणीही गैरसमज करून घेण्याचं कारण नाही की स्मारकाची विटंबना झाली वगैरे अशातला काहीही प्रकार झालेला नाही. स्मारकाचं आपल्याला काम करायचं आहे आणि त्यामुळं कुणीही गैरसमज करून घेऊ नये आणि शांतता राखावी. आपल्या आरक्षणाचा घास आपल्या हातातोंडाशी आलेला आहे, कुणीही त्यात माती काढण्याचा प्रयत्न करू नये. धन्यवाद. स्थानबद्ध केलेल्या आरोपीने हर्सुल जेलमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा बनावट मद्य तयार करण्याचा कारखाना चालू करून सक्रिय झाला होता. त्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक करून एकूण 5,26,828 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. अक्षत सुपर सिटी रो हाऊस वरुड येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून भाऊसाहेब पांडुरंग अपार वय 42 वर्ष, प्लॉट नंबर 28N11 ए विभाग सेक्टर व कृष्ण सीताराम पोटदुखे वय 38 वर्ष, हॉटेल राजाधिराजच्या पाठीमागे बाळापूर या दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून प्रथम दर्शनी अवैध बनावट वेगवेगळ्या विदेशी दारू बाटल्या, बूथ्स, लेबल, सील करण्याकरिता लागणारी मशीन, बनावट मद्य बनवण्याकरिता लागणारे इतर साहित्य असा एकूण 5,26,828 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम व भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तसेच कृष्ण सीताराम पोटदुखे या आरोपीस पोलीस आयुक्त या कार्यालयाकडून 1 वर्षासाठी स्थानबद्ध केले होते, परंतु 1 वर्षाचा कारावास भोगून कारागृहाबाहेर आल्यानंतर पुन्हा बनावट मद्य तयार करण्याचा व्यवसाय चालू करून सक्रिय झाला होता. त्यास अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास 1 दिवसाचा PCR मंजूर केला होता. सदर कारवाई निरीक्षक आनंद चौधरी, दुय्यम निरीक्षक GB इंगळे, BR वाघमोडे, AE तातळे, GS पवार, प्रवीण पुरी, गणेश नागवे, BR पुरी, AK सबकाळ तसेच जवान रवींद्र मुरडकर, कृष्णा पाटील, चेतन वानखेडे, ज्ञानेश्वर सांबारे, सुनील दामधर, स्वामी हर्षल बारी, महिला जवान अश्विनी बॉदर, जवान वाहक चालक शिवशंकर मुपडे, संजय गायकवाड यांनी पार पाडली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक RK गुरव हे अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. राज्य बालहक्क संरक्षण आयोग, महिला व बाल विकास आयुक्तालय आणि युनिसेफ यांच्या वतीने दिला जाणारा बालस्नेही पुरस्कार AHTUच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुषमा पवार यांना नुकताच प्रदान करण्यात आलाय. राज्य बालहक्क संरक्षण आयोग, महिला व बालविकास आयुक्तालय आणि युनिसेफ यांच्या वतीने दिला जाणारा बालस्नेही पुरस्कार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुषमा पवार यांना नुकताच प्रदान करण्यात आला. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या वतीने राज्यातील 7 जिल्ह्यांना बालस्नेही पुरस्कार जाहीर झाला. त्यातच सन 2022 व 23 या वर्षीचा अपहरण झालेल्या 29 मुलींचा शोध घेऊन त्यांना सुखरूप कुटुंबाच्या स्वाधीन करण्याची कामगिरी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वतीने करण्यात आली होती. या कामगिरीची दखल घेत आयोगाने या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली. नुकत्याच मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांच्या हस्ते पवार यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुटीवार यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. हर्सुल येथील प्रसिद्ध हरिसिद्धी माता यात्रेला सोमवारपासून सुरुवात होणार असून
यावर्षी सदर यात्रेत कुस्त्यांची दंगल, मोटारसायकल प्रात्यक्षिक यासह गौतमी पाटीलच्या बहारदार नृत्याचे आकर्षण राहणार आहे. हर्सुल परिसरातील सुप्रसिद्ध असलेल्या हरिसिद्धी माता यात्रेला सोमवारपासून सुरुवात होत आहे. सोमवारी यात्रेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राची सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील हिचा लावणी कार्यक्रम आयोजन करण्यात आला आहे. सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम असणार आहे. गौतमी पाटील ही शहरात पहिल्यांदाच येत असून तिला बघण्यासाठी एकच गर्दी उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबरोबरच मंगळवारी कुस्त्यांची दंगल, त्यानंतर बुधवारी घोड्यांचे नाचकाम आणि पशुप्रदर्शन तर हेल्यांची सगर देखील पार पडणार आहे. गुरुवारी घोड्यांची शर्यत आणि मोटरसायकल रेस हे या यात्रेतील आकर्षण राहणार आहे. रविवारी रोजी यात्रा आयोजकांच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक पूनमचंद बमने यांनी दिली. नमस्कार, मी गौतमी पाटील. मी येते 27 नोव्हेंबरला हरसिद्धी माता यात्रेनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे सायंकाळी ठीक 7 वाजता पैलवान पूनमचंद बमने, नगरसेवक हर्सुल वॉर्ड क्रमांक 1, छत्रपती संभाजीनगर तथा संस्थापक अध्यक्ष हरसिद्धी व्यायामशाळा हर्सुल, सुदामन अवताडे चेअरमन हर्सुल विविध कार्यकारी सोसायटी, केशव रोठे सेक्रेटरी हर्सुल सोसायटी, सर्व संचालक मंडळ व ग्रामस्थ हर्सुल. तर मी येते, तुम्ही नक्की या. धन्यवाद. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. केंद्र शासन दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील. दिव्यांग नागरिकांना निशुल्क साहित्याचे वाटप प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांचे प्रतिपादन. मनोज जरांगे यांनी सांगितले की हत्यारे मिळाल्यावर स्टेटमेंट होईल, याविषयी चौकशी होईलच. आमदार संजय शिरसाट यांचे प्रतिपादन. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.